नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. उद्गार आमच्याकडे आल्यानंतर सांगतात, महाराज पहिले चांगले होते पण आता का बदलले? पहिले चांगले होते आणि हे सत्य. मुलगी देत असताना किती बाप विचार करतोय, नातं लागतं का नाहीत, मुलगा कसा आहे, सगळ्या बाजूने त्या मुलाची चौकशी करतो. तरी हुंडाबळी झाल्याशिवाय राहत काय? किती तोकडं ज्ञान आहे आपल्याकडे, किती क्षुद्र ज्ञान आहेत. मुलगी ज्याला द्यायची त्याचा स्वभाव आपल्याला कळत नाही. अशा माणसाने आम्हाला प्रश्न विचारावा का, देव कुठे म्हणून? अरे माणसं ओळखू येत नाही, जग ओळखू येत नाहीत, साधक ओळखू येत नाहीत, आणि एवढा मोठा हात घालण्याची कशी हिंमत झाली तुझी? म्हणून भक्तायसे सुरुवातीला याची पहिली स्टेप आहे, जरा साधू संतांकडे बसायला शिका. अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. देवाचं भजन करणारे, देवावर प्रेम करणारे, त्यांच्या सानिध्यामध्ये बसायला शिका. ऐसे जाणं. मग ते काय करतात? देही उदास. साधूचं पहिलं लक्षण आहे शरीराकडे दुर्लक्ष असतं. दुर्लक्ष म्हणजे खात पित नाही असं नाही बरं का. पश्यन शृण्वन स्पर्शन जे सगळं असतं साधूचं, पण सगळं देवासाठी असतं, शरीरासाठी असतं. आपण खातो, दुसऱ्या दिवशी दंड पाहतो, नाही का दंड दिला पाहिजे यांना. शरीर वाढवण्यासाठी खाणं आणि देवासाठी जेवणं फरक आहे याच्यामध्ये. देह कशासाठी? देवे दिला देह. हे साधूच्या जीवनातलं लक्ष. आपलं सगळंच. काय काही माणसं भाग्यवान 70 वर्षाचं झालं तरी लग्न करतात. वय 70 वर्ष तरी लग्न करतात. अहो काय काय आता आता सांगू नये तुम्हाला, हे सगळे संसारामध्ये चमत्कारच दिसतात. 55व्या वर्षी एकाने लग्न केलं आणि आशीर्वाद गेला भगवानगडावर. मला म्हणे शास्त्रीजी संपत्ती खूप होती पण आता कोणी वारस नव्हतं. अरे म्हणलं भगवानगड आहे ना. त्याच्याकरता तुझं वय 55 आहे, लग्न केलं. त्याला असं बोललो नाही बरं का, तुम्हाला बोलतोय. आता 55व्या वर्षी लग्न करणं म्हणजे मी काही तुम्हाला संसारातलं सांगायला पाहिजे असं आहे का? पण स्वभाव काय करतात त्याला, जीवन आहेत आणि ही मानसिक गरज आहेत, वास्तविक गरज नाही आहे. विठ्ठला विठ्ठला. साधू संत आहेत देही उदास, शिव्या द्या वंदा कोणी निंदा. साधूतला फरक आहे बरं का. असं शरीराच्या माध्यमातून त्या जगाकडे पाहत नाही, आपण पाहतो. म्हणून साधूमध्ये आणि लोकांमध्ये हा फरक आहे. देहाच्या माध्यमातून जर तुम्ही जगाकडे पाहाल, सगळं दुःखच आहे. कोणी तुम्हाला शिव्या देईल, कोणी तुम्हाला बोलेल, कोणी चांगलं म्हणेल, काही सांगता येत नाहीत. त्याच्या चांगल्या म्हणण्याने तुम्ही आनंदी होणार आणि एखाद्याने जर निंदा केली तर दुःखी होणार. याला म्हणतात देह. आणि देहावर जर तुम्ही उदास असाल तर तुम्ही देहाच्या संबंधाने बोलणारी माणसं रोज शिव्या देव तुम्हाला, फरक नाही पडत. इंद्रोपिरंकवत भाती का कथा नृपकीटका. इंद्राला तुच्छ मानणारं संताचं अंतःकरण, त्यांनी जर देहाची निंदा केली फरक नाही पडत. पण देहाचा आदर करणारी जी माणसं समाजामध्ये आहेत, ही देवाचा आदर करत नाही पण विषयाचा आदर करतात. विठ्ठला विठ्ठला. परंपरेनं वारी चालू आहे. त्यांना म्हणलं यावर्षी वारीला जमलं नाही. नाही महाराज आलो असतो पण आजारी होती घरामध्ये. आता ते काही काही भाषा कळत नाही बरं का लवकर आम्हाला सुद्धा संसारातलं. म्हणलं कोण आजारी होता? अहो ते 60 वर्षाचं वय झालं तरी अजून लाजतो बिचारा. ती आजारी होती म्हणे त्याच्यामुळं. म्हणलं तिचा आजाराचा आणि वारीचा काय संबंध आहे? नाही काय महाराज तुम्ही ब्रह्मचारी असल्यामुळे तुमच्या लक्षात येत नाही, म्हणजे आमच्या. पण हे संसार आहेत. बरं जिच्यासाठी वारी बुडवतो ती वारी बुडवण्यासारखी तर पाहिजे ना. याला आखो बुडवलं तरी लक्षात येत नाही. विठ्ठला विठ्ठला.
आणि कधी कधी या गोष्टीचं भूषण वाटतं. मागे एकदा बोललो होतो बा, मुंबईला दिवसभर बरोबर असतो म्हणून, अतिशय सज्जन. संध्याकाळी 7 झाले की तो घरात, कीर्तनाला नाही काय नाही. मी एक दिवशी म्हणणार कीर्तन ऐकत जा म्हणजे शास्त्रीजी दिवसभर बरोबर ठेवा, 2 दिवस नाही 7 दिवस ठेवा. कंपनी बुडवून राहील पण 7च्या नंतर तुमच्या बरोबर राहता येत नाही. आमच्याबरोबर म्हणजे काय झालं म्हणजे घरात तिन्ही सांगितलं की 7च्या आत घरात. देवाचा आदेश नाही महाराज एवढा. अरे म्हण आता जरा मला सुरुवातीला वेगळं वाटलं. मी म्हणलं अरे तिला जर असं वाटत असेल तर तिला घेऊन कीर्तनाला यायचा. ते म्हणून महाराज आणलं असतं पण तिला कीर्तन आवडत नाही. हा भूषण, अरे आवडत नाही असं कसं काय म्हणतो, सांगून पहा एकदा. म्हणजे ते तुमच्या लक्षात येत नाही, मूड पाहून बोलावं लागतं बायकोला. 2-2, 3-3 लाख रुपये पगार आणि उत्तर किती सुंदर, मूड पाहून. आणि असले हलकट माणसं आम्हाला विचारतात देव कुठे, म्हणलं बायकोतच आहे. खेडेगावातली माणसं इतका विचार करत नाही जेवढी शिकलेली करतात. लक्षात येते. बायकोच्या बाबतीत बोलतोय बरं का, बाकी नाही. फार लक्षात येत नाहीत. आणि ज्ञानेश्वरीमध्ये तितकं सुंदर लिहिलेले आहेत, साधूला पत्नी नसते असं नाही. ज्यांची म्हणजे कदाचित तुम्हाला असं वाटेल की साधूला काय, तसं नाही. साधूला देखील पत्नी असते. पण काय ज्ञानोबांच्या ओव्या आहेत, सावली सरशीच असे असे हे नेणी जे जैसे स्त्रियांचे तैसे लोलुप्य नाही. ज्ञानोबा म्हणतात सावली बरोबरच असते पण सावली आली का नाही असं कोणी पाहत नाही. तसं पत्नी सदैव साधूच्या बरोबर असते पण लोलुप्य नाही. विठ्ठला विठ्ठला. जेवढ्या घटना तुमच्या बाबतीमध्ये घडतात ना तेवढ्या साधूच्या बाबतीमध्ये घडतात. पण घेतात कसं त्याला महत्व आहे. म्हणून ते देही उदास आहे, पत्नी आहे, मुलं आहेत. मुलं सुद्धा साधूचे तयार असतात. महाराज काय सांगायचं, त्यांना सुद्धा साधू प्रशिक्षित करतो. पण त्या अंतःकरणाची ठेवण साधूची वेगळी असते. गोरवे बैसली रुखातळी. दुपारच्या वेळेस महान वृक्ष असतो, गाई गुरं येऊन बसतात, सगळ्यांना सावली देतो. पण झाड असं म्हणत नाही की तुम्हाला सावली दिली त्याच्या मोबदल्यात तुम्ही काय देता. याचं नाव आहे साधू. उपकार करणं आपलं कर्तव्य आहे पण त्याचा मोबदला मागणं हे साधूचं कर्तव्य नाही. साधू हा श्रीमंत असतो, साधूचा स्वभाव आहे. एखाद्याच्या नशिबात जर पैसा असेल तर काय करणार तुम्ही, श्रीमंती असतेच साधूची. पण त्याला असं नावं ठेवता येत नाही. पण श्रीमंत, साधूची श्रीमंती म्हणजे दारूत आणि जुगारात जाणारी नाही. साधूचं अन्नक्षेत्र असतं, अन्नदान असतं, विद्यादान असतं. साधूला मिळालेली संपत्ती हा जगाच्या उपयोगाकरता आणणारी असते. साधूचं वैशिष्ट्य ते. म्हणून संपत्ती माझी असतात ज्ञानोबा सांगतात, ऐसा गमे पंड सुटा वाते जाता का जैसा साक्षी ठेविला. संपत्ती वाण असतो, संपत्ती मुळे आनंद नाही, संपत्तीचा रक्षक म्हणून असतो. आपल्याला संपत्ती भोगण्यासाठी पाहिजे आणि साधू संपत्तीचं रक्षण करून समाजाच्या उपयोगाला आणतो. साधूचं पतन होत नाही. आणि एक लक्षात ठेवा, संपत्ती मधून आनंद जर मिळत असेल ना, एक काळ जीवनामध्ये असा येतो सगळी संपत्ती पुढे असते पण डायबिटीस पण असतो, बीपी पण असतो. काय करणारी संपत्ती, कुठल्या नोटा बीपी घालवू शकतात, कुठल्या नोटा डायबिटीसला घालवू शकतात. पण संपत्ती शिवाय जगायची सवय असेल तर ज्ञानोबा म्हणतात आनंदात जगणारा साधू असतो, विषयाशिवाय जगतो. विठ्ठल विठ्ठल. महाराज एवढं तिरकस वर्णन करतात साधूचं. आम्ही सुद्धा मुलावर प्रेम करतो याच्याकरता की म्हातारपणामध्ये कोणीतरी काठी धरणारा असावं. साधू म्हातारा होणार नाही का? साधूने जर इतकं तिरकस वागलं तर जमेल का? अभंगाच्या 3ऱ्या चरणात निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, असे मागे पुढे, निर्वाणी
असे मागे पुढे निर्वाणी गोविंद 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 असे मागे पुढे साधूचं कधी पतन होत नाही बरं का. निर्वाणी गोविंद साधू मध्ये तुमच्यामध्ये सगळ्यात मोठा फरक आहे. मरणाची तयारी करतो तो साधू आणि मरण आल्यानंतर रडण्याची तयारी करतो तो संसारिक. जसं जसं म्हातारा होईल ना सगळं जगातलं दुःख त्याच्या चेहऱ्यावर दिसतं. साधू असं चमकतो महाराज म्हातारपणामध्ये का जीवन जिंकलेलं असतं, जीवन पूर्ण झालेलं असतं. जे जे भगवंताने आणि साधूने रस्ते दाखवलेले असतात त्याच्यावर अगदी कंबर बांधून चाललेला असतो. त्यामुळं मरणाची भीती नाही वाटत साधूला. आणि एवढी सगळी तयारी झाल्यामुळं निर्वाणी गोविंद असे तुमची आमची परिस्थिती अशी. देवाला माना नाही ते नाही म्हणा पण मृत्यू सत्य. आणि मृत्यू एक नाव आहे. साधू त्यालाच देव म्हणतात आणि सामान्य माणूस त्याला मृत्यू म्हणतो. एक परिभाषा आहे मृत्यू बरं का. देव पंढरपुरामध्ये आपण जाऊन पाया पडतो ही साधूची संकल्पना आहे की सुंदर ते ध्यान उभे. पण त्याच देवाचं दुसरं रूप आहे त्याचं नाव आहे मृत्यू. मृत्यू म्हणजे देव आणि मृत्यू ही वेगळी चिन्ह आहेत असं नाहीत. देव मृत्यूचं कार्य करतो म्हणून त्याला मृत्यू म्हणतात. म्हणून जसं वडील आल्यानंतर मुलगा घाबरत नाहीत तसं मृत्यू आल्यानंतर साधू घाबरत नाही. कारण की तो मृत्यूलाच देव समजत असतो. विठ्ठला विठ्ठला. म्हणून आयुष्यभर मृत्यूने आपल्यावर रागवू नये, बापांनी आपल्यावर रुसू नयेत. म्हणून मुलगा जसा आज्ञेत वागतो तसं जगात किती जरी विषयाचे प्रलोभन असले तरी देव रागवेल म्हणून साधू नीट वागतो. अर्थ कळाला. काळ सारा वाचिंतने काळ सारा वाचिंतने काळ सारा वाचिंतने काळ सारा वाचिंतने शांतवासी गंगास्थाने शांतवासी गंगास्थाने शांतवासी गंगास्थाने शांतवासी गंगास्थाने देवाचा पूजने देवाचा पूजन देवाचा पूजन देवाचा पूजन प्रदक्षिणा
जगाची रीत आहेत. काळ सारावा. काळ शब्दाचा अर्थ आहे मृत्यू. चिंतने सारावा. चिंतन करावं. किती दिवस राहिले जीवनातले, किती दिवस जगायचे आहेत, किती कस राहिलेला आहेत. नाही, माणसं विचारच करत नाहीत, चिंतनच करत नाहीत. जितकं जितकं वयोवृद्ध माणसं होत जातील ना, तितकं ती आशा अशी बलवती होत जाते. तितकं कधी कधी तरुणपणामध्ये माणसं असे उदार आणि विशाल असतात, म्हातारपणामध्ये असे बोलायला नाही पाहिजे, पण आता जिथे संसार संपवायचा असतो तिथं ते सुरू करतात. विठ्ठला विठ्ठला. आणि साधूच असा असते, मृत्यू एक पुढा आहे, समोर मृत्यू येणार आहेत, काळ येणार आहेत, त्याच्या अगोदर तयारी झाली पाहिजे. दुःख होत नाही. भीती नसली ना, तो आनंद वेगळा आहे आणि भीतीयुक्त आनंद वेगळा आहे. संसारातला आनंद हा भीतीयुक्त आहे. कोणी असो, काय लोक आकारण चिंता करतात, भीतीयुक्त आनंद आहे. उद्या मुलगा आहे, सांभाळेल ना सांभाळेल, व्यवस्था करून ठेवा, भीतीच आहे. आणि भीती दाखवणारे असे तयार पाहिजेत. बघा, माणसं बदलतातच. मंथऱ्या भीती दाखवण्यातली राणी बरं का, भीती दाखवण्यातली काय बोलण्याची भाषा आहे ती. आता तुम्ही मंथरा म्हटल्यानंतर ते तुमच्या डोक्यामध्ये वेगळा चमत्कार होतो, पण तिची भाषा आहे ना फार शिकण्यासारखी. मंथरा कैकेयीला सांगते, तू पोरगी आहेस, लहान आहेस, मी तुझ्या माहेरची. टेक्निक हे सगळं वापरावं लागतं मंथरेसारखं. आणि राजकारणी लोक कैकेयीपेक्षा ना मंथरेचा जास्त अभ्यास करतात. आता आहेस 5-6 महिन्यांनी हात जोडून तुमच्या पुढं, कधी तुमचं तोंड न पाहणारे लोक तुमच्या पुढं हात जोडून उभे राहतात, तुम्ही खुश. ही मंत्रेची टेक्निक आहे, पद्धती आहे. मी माहेरची, तू खालची पोरगी आहे, तुला समजतं का? कशाचा आनंद झाला तुला? राम युवराज होतो म्हणून आनंद झाला? बरं, रामाला जर युवराज करायचं असलं तर तुला विचारायला पाहिजे होतो का नाही? 2 शब्दांनी ठीक आहे, आपण त्यांना राज्य दे. अरे ते आत्ताच तुला विचारत नाही, उद्या काय विचारणार? भाषा. आणि अशी बदलवलं महाराज. एक लक्षात ठेवा, मी म्हणून मागाशी भूमिकेत सांगितलं, सानिध्य कोणाचं याच्यावर तुमचं जीवन आहे. मंथरेचं सानिध्य असेल ना, कैकेयी विधवा होते. विठ्ठला विठ्ठला. एका महाराणीला भांडे घासणाऱ्या बाईनं काय सांगावं महाराज? दोघांची विचाराची उंची किती फरक आहेत. आणि मंथरा सांगायला लागले, अरे बघ, मला काय करायचंय, तू उद्या राणी हो नाही तर कोणी हो, मी तर भांडे घासणारीच राहणार आहे, दासीच राहणार आहे. आणि प्रभाव पडला महाराज. अशी वर बसलेली जी कैकेयी होती ना, आसन बदलतं. कैकेयीला वाटतं माझी किती हित लाग, म्हणजे नवरा जिनं आयुष्यभर कष्ट करून तिला सांभाळलं, तिच्या इच्छा पूर्ण केला, तिचा हट्ट पूर्ण केला, तो शत्रू केला. आणि जी भांडे घासणारी दासी आहे ती आता गुरु झाली. मग हाताला धरून वर बसवतो तिला कैकेयी. बाई किती चांगलं बोलतेस, माझ्या तर डोक्यातच नव्हते. मंथरा पलंगावर बसते आणि कैकेयी खाली बसते. असं ज्याच्या घरात होतं ना, घर कधी दुरुस्त होणार नाही. भांडे घासणारी बाईला कुठं ठेवावं ही जर घर मालकीला अक्कल नसेल, हा काय सांगावं मला सांगा ना. मंत्रीनं काय सांगावं त्याला? अशी वर बसते आणि खाली बसते महाराज. आणि ती जसं जसं सांगेल मंथरा, तसं तसंच कैकेयी वागते. तिसरा अर्थ सांगतो बरं का. हे 2 अर्थ तुमच्या लक्षात आले, मंथरा सांगते आणि. पण मंथरा इतकी हुशार आहेत, कैकेयीच्या माध्यमातून सम्राटाला पराभूत करते. मंथरा कानात लागली कैकेयीच्या, घात केला दशरथाचा. विठ्ठला विठ्ठला. किती वंश परंपरेचं साम्राज्य आहे महाराज. तुमच्या घरातली कसली परंपरा आहे? पण भगीरथ राजा ज्यांनी गंगा आणलेली आहे, तर रघुवंश ज्याला नाव ठेवलेले आहेत, इतक्या वंश परंपरेला सुद्धा एक भांडे घासणारी बाई तडा देऊ शकते. रामाला वनवासात जावं लागतं आणि दशरथाला प्राणाला मुकावं लागतं. हा संगतीचा परिणाम आहे. आणि असली माणसं जर घरात असली ना, राम मुलगा जरी असला तरी मरायच्या टायमाला जवळ नसतो.
आणि देवावर प्रेम करणारे असले तर मागे पुढे उभा राहे संभाळीत निर्वाणी गोविंद असे शेवटीचा दिस शेवटीचा दिस यासाठी केला होता अट्टहास केला होता अट्टहास यासाठी केला होता अट्टहास यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस घोड व्हावा शेवटचा दिवस घोड व्हावा यासाठी केला यासाठी केला शेवटचा दिवस घोड व्हावा शेवटचा दिवस घोड व्हावा आता निश्चिंतीने आता निश्चिंतीने विठ्ठल विठ्ठल हे साधूचं जीवन आहे. मृत्यूवर नियंत्रण, शेवटीचा दिस. हे जे वयोवृद्ध म्हातारपण आहे ना, इथं ज्ञान कामाला येत नाही, पैसा कामाला येत नाहीत. आणि म्हातारपणाचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम असा आहे, मन असं कमकुवत होतं, सहन होत नाही. मुलगा बोललेलं सहन होत नाही, मुलगी बोललेलं सहन होत नाही, बायको बोललेलं तर पहिल्यापासून सहन होत नाही. सेन्सिटिव्ह म्हणतो आपण, जास्त वाढते म्हातारपण. आणि का वाढते माहिती का? शरीरातली ताकद कमी झाली ना तर मनामध्ये असहनशक्ती असते. पातळ तवा लवकर तापतो, पातळच असतो, ताकद नसते. म्हणून काही काही माणसं असे मजबूत असतात ना, 2-4 शिव्या दिल्या ना असं स्माईल करतात, काय शिव्या दिल्यात. अंगात सहन करण्याची ताकद असते, त्याच्यामुळे शिव्याला घाबरत नाहीत. म्हाताऱ्या माणसाला एकही शब्द सहन होत नाही, कारण की ताकद राहिलेली नसते, गलित गात्र झालेला असतो शरीरातलं. आणि मृत्यूचं भय पुढे उभं राहिलेलं असतं. एकतर मृत्यूचं भय आणि ज्यांच्यासाठी जीवन खर्च केलेत त्यांचा असहयोग, असं दोघांमध्ये तो पेचात सापडलेला असतो. इथेच परमार्थ कामाला येतो महाराज. परमार्थ असं काही नाही की वरून देवाने येऊन तुम्हाला तुमचा संसार मोठा करावा. जिथं तुम्ही वेडे होण्याची शक्यता आहे ना, तिथं तुमच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करणं म्हणजे परमार्थ आहे. परमार्थ शब्दाचा अर्थ असा नाही आहे की देवाने येऊन तुमचे हातपाय दाबावेत. जिथं जिथं भीतीची जागा आहेत तिथं देवाने तुमच्या चेहऱ्यावर स्माईल ठेवावी, त्याचं नाव आहे परमार्थ. सगळं गाव जगद्गुरु तुकोबारांच्या विरोधामध्ये गेलं, नातेवाईक भावकी सगळी विरोधामध्ये गेली, तरी तुकोबाराचा अभंग म्हणजे सुंदर ते, ह्याला परमार्थ म्हणतात. रस्त्याने जाताना बायकोनी शिव्या द्याव्यात, रामेश्वर भट्टांनी नावं ठेवावं. आणि भावकी तर इतकी चांगली असते महाराज, ती आडवं येण्याकरताच जन्माला आलेली असते. आजपर्यंत इतिहास नाही की भावकीने एखादा माणूस मोठा केलाय, आडवाच करणार ते आणि पुन्हा म्हणणार महाराज आमच्याशिवाय तुम्हाला कोण आहे. आणि ही सगळी भावकी जगद्गुरु तुकोबारांच्या विरोधामध्ये अभंगाच्या क्वालिटीमध्ये फरक पडला नाही, ह्याला म्हणतात परमार्थ. जग शिव्या द्याव्यात, लोकांनी बोलावत, नावं ठेवावत, पण अभंग एकापेक्षा एक असं सरस निघावेत, हा परमार्थ. देवाचे द्वारी उभा 700 वर्ष वय असावं या अभंगाचं. रूप पाहता लोचनी अजूनही पिढ्यानपिढ्या खपल्या तरी रूप पाहता लोचनी ताजाच अभंग आहे. ही ताकद आहे, याला म्हणतात परमार्थ. तुमचं आमचं आयुष्य महाराज. अहो आता भगवानगडाची आम्ही कधी कधी वर्गणी करतो. भगवान बाबाला जाऊन 43 वर्ष झाले. मराठवाड्यामध्ये जास्त बाबांना मान आहे, म्हणून आम्ही बाबांच्या नावाखाली जेव्हा जातो ना, 43 वर्षानंतर सुद्धा तितकंच गडावर प्रेम करतात माणसं, तितकंच बाबाच्या नावाने प्रेम करतात. वाक्य नीट ऐका बरं का, काय बोललो तुम्हाला. बाबाला जाऊन 43 वर्ष झालेत, तितकंच लोक आजही प्रेम करतात जितकं बाबा असताना करायचे.
आपल्याला जिवंतपणे आपली मुलं कुटका देत नाहीत. काय लायकी तुमची? जिवंतपणे मेल्यानंतर तुमच्या नावाने श्राद्ध पुण्यतिथी हे स्वप्नच आहे. आणि हे आपण केलेल्या कर्माची फळ आहेत. विठ्ठल विठ्ठल. बघा तुम्ही माझा शब्दांचा अनुभव घ्या. वयोवृद्ध माणसाला म्हातारपणातली फार मोठ. आणि खेडेगावात ठीक आहे हो, जागा भरपूर असल्यामुळं म्हातारं शेतात तरी ठेवता येतं. हे नाशिककरांनी काय करावं? एकाच फ्लॅटमध्ये संसार, ते म्हातारं एवढं अडचणीचं असतं. जा म्हटलं तरी ते तरी कुठं जाणार आहेत? ज्या घरात जन्माला आलं, ज्या घरात त्याचं कौतुक झालं, ज्या घरामध्ये त्याच्यासाठी पाळणा हल्ला, त्या घरामधूनच त्याला पोरगा हलायला लावतो. अवघड परिस्थिती आहे महाराज. बरं आता त्याला तुम्ही म्हणाल महाराज देवाने काय करावं? आता आयुष्यभर त्यांनी या घरासाठी प्रयत्न करा, देव काय मध्येच टपकणार आहे का? आपलं कर्तृत्व आणि आपलं कर्म हेच जीवनातले खरे साथीदार असतात. अशाला जर तुम्ही आडवा आलात तर जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात, तू का मन सते कर्म भागताय है, तू का मन सते कर्म भागताय है, तू का मन सत्य 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 कर्म भागताय है, दाखली भय नरकदान घातलिये भय नरकदान विषय तो जानता झाला नारायण, विषय तो जानता झाला नारायण, घातलिये भय नरकदान घातलिये भय नरकदान विषय तो जानता झाला नारायण, विषय तो जानता झाला नारायण, नारायण झाला नारायण. मुबारक माई, 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 मुबारक माई. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली.
नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.